नमस्कार मित्रांनो, मी प्रणव. मी करतो स्वागत या नवीन कोऱ्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप लवकर स्टार्ट करतोय. आत्ता वाजलेत 8 आणि आज आहे संडेचा दिवस. तर आज मी जाणार आहे बाहेर कुठेतरी. तर मी आणि दिदीच जाणार आहे तसं. तर मम्मी गेले कामाला. तर उद्या तर माझी एक्झाम आहे. तर मम्मीला सोडून आलं. आता मी बसलोय अभ्यासाला, कारण काय झालं नाही. आता 4 लेसन झाले तर करूया पुढचं. दीदी तर अजून बाहेर झोपली आहे. अजून 8च वाजले. ती आरामात 9-9:30पर्यंत उठेल. त्याच्यानंतर बघूया कसं काय निघतील ते. लेक्चर आहे, त्याच्यानंतरच आम्ही जाऊ. लेक्चर संपूनच म्हणजे एक वाजेपर्यंत या. आता जस्ट 9 वाजले आणि मी पाणी तापायला ठेवलेलं. तर आता करूया आंघोळ. कारण आज तर खूप लवकर आंघोळ करायला घेतोय. कारण नंतर लेक्चरच्या नंतर लगेच आम्हाला निघायचं. मग त्याच्यानंतर टाईम नसणार मला करायला. आता करूया आंघोळ आणि मग परत अभ्यासाला बसूया. आत्ताच जस्ट झाली आहे आंघोळ आणि दीदी उठली आहे आणि ती आता करते लादी पुस्तकं. त्याच्यानंतर ती पण आंघोळ करेल आणि मग आम्ही बसू लेक्चरला. मग त्याच्यानंतर निघू. मी पण अभ्यासाला बसले. तर आत्ताच अभ्यास झाला आहे आणि आता मी करतोय नाश्ता. दिवाळीच्या टायमाला नाश्ता म्हणजे चकली बुडवायची चहामध्ये बेस्ट कॉम्बिनेशन. आत्ताच आम्ही अर्धा 1 तासाच्या सफरने आलो आहे मालाडला, आमच्या काका काकींच्या इथे. तर आता मध्ये मी व्लॉग नाही बनवला कारण घे एक दोन घे. दुसरं काय तर हा घे, कॅडबरी घे. तर रस्त्यात मी व्लॉग नाही बनवला कारण माझे तो लेक्चर्स जे असतात ते. तर आम्हाला लवकर निघायचं होतं म्हणून आम्ही रस्त्यातच लेक्चर करत होतो मी म्हणून व्लॉग नाही केला. रस्त्यात मालाडला जस्ट उतरलो. आलोय ते अर्धा बुर्ज खलिफा माऊली 9व्या फ्लोअरवर आहे. जाऊया वरती. कम लाइटिंग तर बघ. आहे काय कोण. आता जस्ट आम्ही निघालोय तिथून. कारण मी जास्त ब्लॉग नाही बनवला कारण सगळं फॅमिली होते आणि मस्त जेवून घेऊन आणि खेळून आम्ही निघालो. आता 4 वाजले. 5 वाजेपर्यंत पोचू आम्ही. आत्ता जस्ट घरी पोचलो आणि आत्ता फ्रेश होऊन मी चेंज केलं आहे. तर आजचं असं मस्तच दिवस गेला. उद्यापासून तर एक्झाम स्टार्ट होतात. तर तेच सकाळी उठा, लवकर ह्या लोकांना सोडा, आपल्या कॉलेजला जावा, एक्झाम द्या. कशी जाणार काय माहिती. तर आता 5:30 वाजलेत. अर्धा तासात मम्मी येईल तर तिला घ्यायला जायचं. मग आज पण वाटतं एक जिममध्ये इन्क्वायरी करायला जायचं आहे. व ते अर्थ फिटनेस आहे करून तिथे जायचं आहे. मग तिथून इन्क्वायरी करून मग 2-3 दिवसात आम्ही फायनल करू की कुठल्या जिममध्ये मला टाकतील तेच. आता आम्ही मम्मीला आणि मग करूया नाश्ता. थँक्स फॉर चाय. एवढी लवकर बनली पण तुझी वाली चहा. अरे काय किती लेट मच्छर व किती चावतात. आता तिला जस्ट आम्ही घेऊन आले आणि मी लावली आहे बत्ती. तर दीदी आणि आता आम्ही दोघं चाललो आहे झुडिओला शॉपिंगसाठी. माझ्या बड्डेला ही मला करून देते शॉपिंग. थँक्स फॉर दॅट. चला लवकर जाऊ. आताच आम्ही आलो आहे इंट्यूनला आणि हा टी शर्ट एक दीदीने सांगितलं आहे की हे करायला ट्राय करायला. तरी आता ट्राय करून बघूया कसं वाटतं ते. हा काहीतरी असं वाटतंय परफेक्ट मस्त वाटतंय. अजून 1 2 3 आणि 4 हात झाला. हे 3 करूया आता ट्राय. आता हा ट्राय केला आहे. हा पण भारी आहे. हे दोघं सेम वाटतात पण नाही. हा वेगळा आहे आणि हा पण वेगळा आहे. आता हा दुसरावाला ट्राय करूया. हा ट्राय केला आहे. हा मला पण नाही आवडला म्हणून हा मी स्किप मारतोय. आता हा शर्ट ट्राय करून बघूया.
आता हा ट्राय केलाय मी, हा पण भारी वाटतोय. तर दीदीनं आता हा वाला आणलाय, बघूया तो ट्राय करून. हा मस्तच वाटतोय, फट्टे वाटतोय. फायनली जाऊन हे दोन दीदीने फायनल केलेत घ्यायला, हा ब्राऊनवाला आणि जो फर्स्ट ट्राय केलेला हा. चल आता जी शॉपिंग झालेली आहे, घे पकड. थँक्स फॉर 1200 रुपये. काय काय मेंबरशिप घ्यायचे तर काय केस कापलेत मी. बरोबर. मी कधी बोलली केस कापले? ओ कपडे काढ आणि जे घातलेलेस ना ते घाल. हा हा ना भाई. हा कसे वाटले मम्मी तुला घेतलेले कपडे? भंगार काय भंगार? हा भंगार काय? बघ तरी ते होय काय भंगार? काय भंगार? कोण तू? तू आता जस्ट झालंय हे कामं करून आणि 9:30 वाजलेत. आणि काय बोलत होतीस तू? सेम जेवण बनवतेस? नाही बनवत जेवण सेम. काय सॅलरी दे मम्मी, ह्याच्यात सार दे मला. आणि कोळंबी, आज सकाळी पण कोळंबीच खाल्ली, आता पण. जस्ट जेवण झाले आणि अभ्यास पण करून झाला. 11 वाजले. तर उद्या तर मला खूप लवकर उठायला लागेल. यांना सोडायच्या टायमाला आणि अभ्यास पण करायचा सकाळी. तर इथेच करतो मी हा ब्लॉग अँड. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत बाय बाय.